श्रीलंका सरकारनं आयात शुल्कात कपात केल्यामुळे कांद्याचे दर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती। मात्र ही आशा फोल ठरली असून कांद्याच्या दरात 2 दिवसांपासून मोठी घसरण झाली। तामिळनाडूतील पेंगल चक्रीवादळाच्या भीतीने कांद्याची आवक वाढल्यानं लासलगाव, मनमाड, नांदगाव आदी बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या सरासरी दरात प्रति क्विंटल 800 ते 1000 रुपयांची घसरण झाली। कांद्याच्या दरात घसरण होऊ लागल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय। श्रीलंका सरकारनं नुकतीच कांद्यावरील आयात शुल्क 30% 10% करण्याचा निर्णय घेतला होता। प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। किरण, खरं तर शेतकऱ्यांसाठी हा एक आशेचा किरण होता। 30% 10% आयात कर जो आहे, आयात शुल्क जे आहे ते श्रीलंकेने केलं होतं, मात्र आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आल्याची परिस्थिती झाली आहे। विक्रम, खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की श्रीलंकेनं आयात शुल्क रद्द कमी केल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशा स्वरूपाची चर्चा नाशिक जिल्ह्यासह कांदा उत्पादक शेतकरी ज्या भागामध्ये राहतात त्या ठिकाणी सुरू झाली होती। मात्र प्रत्यक्ष बाजार समितीमध्ये जर बघितलं तर भाव घसरल्याचं चित्र आहे। साधारणपणे 4000च्या वर मिळणारा भाव आता तो 3000च्या घरामध्ये आलेला आहे। 3500 पर्यंतचे भाव शेतकऱ्यांना मिळू लागलेले आहे। त्यामुळे 1200 रुपयांचं नुकसान हे शेतकऱ्यांना सहन करावं लागतंय। त्याची प्रमुख कारण म्हणजे जर बघितली तर राजस्थानमध्ये असलेला जो कांदा आहे तो देखील बाजारात येऊ लागलेला आहे। त्याची आयात मोठ्या प्रमाणात वाढू लागलेली आहे। त्यामुळे साहजिकच बाजारातली जी स्पर्धा आहे ती काही अंशी कमी झाली आणि त्याचा परिणाम दरावर झाला। दुसऱ्या बाजूला तमिळनाडूतील फिंगल चक्रीवादळ जे आहे ते देखील आल्यामुळे पाऊस येऊ शकतो अशा स्वरूपाची भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे देखील शेतकऱ्यांनी काढून तो बाजारामध्ये आणला आहे। काही प्रमाणामध्ये तो कांदा पूर्ण होणं बाकी होतं अशी काही स्थिती आहे आणि त्यामुळे हे दर कोसळण्याचं चित्र आता सध्याच्या घडीला बघायला मिळतं। येत्या काळामध्ये हे दर आणखी कोसळण्याची भीती देखील व्यक्त केली जाते, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। विक्रांत, खरं आहे किरण, त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।